चला, स्वागत असणार आहे आपल्या सर्वांचं. आपण बघत आहात जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील एक मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा, ज्याच्यासाठी जर बघितलं तर वर्षभर सर्वच खेळाडू वाट बघतात. आज त्या स्पर्धेचा थरार जो आहे तो मात्र सुरू झालेला आहे. अर्थात चोपडा प्रीमियर लीग आज मात्र आपल्या तिसऱ्या वर्षात जी मात्र दाखल झालेली आहे. पहिला दिवस अधिक रोमांचक सामने मात्र आपण आजच्या दिवसभराच्या सत्रात बघितले. आता रात्रीचं सत्र मैदानाच्या आतमध्ये सुरू झालंय. एकीकडे श्रीनाथ प्राईड 11 हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर मानक हॉस्पिटल हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. मानक हॉस्पिटल सुरुवातीला गोलंदाजी करत असताना अतिशय लाजवाब कामगिरी आतापर्यंत त्यांच्या माध्यमातून राहिली आहे. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 2 षटकांच्या अखेरीस 6 वरती 3 ही मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीची स्थिती आहे. एकीकडे जर बघितलं तर 3 गडी बाद झालेत. धावाही काही एवढ्या खर्च केलेल्या नाहीयेत. हलकासा दबाव देखील मात्र इकडे बनवलाय, पण दबाव हटवण्यासाठी जो खेळाडू पाहिजे तो मैदानाच्या आतमध्ये आहे. इकडे काय लाऊड अपील फेटाळले पंचांनी अपीलला. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना दबाव हटवण्यासाठी जो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहिजे तो देखील आपल्याला स्ट्रायकर यांना पाहायला मिळतोय. आणि ज्या नावाची चर्चा नेहमीच लाईट वेट बॉल असो हेवी बॉल असो आपल्याला मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते, अर्थात रवी बारेला स्ट्रायकर यांना मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. 6 वरती 3 स्कोर. यावेळेसचा बॉल बॅटची बाहेरची कड लागते. फ्लाइंग स्लिपला खेळाडू आहेत. चेंडूला जोपर्यंत थ्रो करतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना रवी बारेला यांच्या जर बघितलं तर फलंदाजीच्या चर्चे मोठ्या प्रमाणावर असतात. चोपडा तालुक्यातील जर बघितलं तर असे खेळाडू आहेत ज्यांनी नेहमीच चोपडा तालुक्याचं नाव मोठं करायचं काम केलंय. आज मात्र त्यांच्यावरती नजर आहे. CPLचा थरार आहे, मानाची स्पर्धा आहे. मोठ्या प्रमाणावर त्यांचा चाहता वर्ग आला इकडे आज. याही वेळेचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न. डीप पॉइंटला मागे फिल्डर आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. सिंगलच्या मदतीने आपण बघू शकतो 7 वरती जातीय धाव संख्या. संयमी खेळ सुरू आहे. 3 विकेट पडलाय, त्यामुळे थोडासा वेळ व्यतीत करण्याचा प्रयत्न आहे. एक पार्टनरशिप हलकीशी इकडे बनवण्याचा प्रयत्न आहे. गोलंदाजी मार्कवर गिरीश. पुढचा चेंडू. रन संख्या 7 वर 3. याही वेळेचा बॉल इकडे काय कीपर यांच्या हाताला बॉल चाटत मात्र निघून गेलाय. सचिन जे मात्र यष्टीरक्षकाच्या भूमिकेत होते, हलक्या हातांनी कट करण्याचा प्रयत्न होता. खासा वेगात बॉल आला आणि तिकडे काय जीवनदान मिळालंय. जीवनदान मिळालंय भूषण यांना मात्र जीवनदान मिळत असताना गिरीशची गोलंदाजी बहरत चालली आहे. 10 बॉलच्या स्पेलमध्ये 2 विकेट मिळवल्या. 3 धावा खर्चत असताना जबरदस्त गोलंदाजी मानक हॉस्पिटल संघाकडनं करतात गिरीश. यावेळेसचा बॉल तगडा हिट मागच्या दिशेने. फिल्डर आहे, चेंडूवर येतील. 1 धाव मात्र इकडे मिळताना पाहायला मिळेल. जबरदस्त वातावरण, थंडीचं वातावरण आहे, तरी देखील आपण बघतोय प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर इकडे मात्र गर्दी आहे. कारण की अभिमानाची स्पर्धा आहे, तालुक्याची स्पर्धा आहे. तालुक्याचे अनेक तारे सितारे मात्र खेळतात आहे. प्रेक्षकांच्या नजरा लागलेल्या आहेत मैदानावरती. युट्यूबवर देखील आपण बघतोय प्रेक्षक आपलं युट्यूब मोबाईल स्क्रीन असेल, स्मार्ट टीव्ही असेल ऑन करून बसले आहेत. दिवसभर जर बघितलं तर आपलं नोकरी, व्यवसाय, कॉलेज सगळं काही पूर्ण करून आता मात्र मॅचेसचा आनंद घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सर्वच प्रेक्षक. षटक मात्र पूर्ण होईल. जबरदस्त. टाळ्या व्हायला हरकत नाहीये गिरीश यांच्यासाठी. मानक हॉस्पिटल 2 ओव्हरमध्ये 5 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेले आहेत. लाजवाब गोलंदाजी गिरीश यांच्या माध्यमातून होत असताना. गिरीश नाही भाई तू किरीश आहे. षटक मात्र इकडे पूर्ण होत असताना आणि 3 षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 9 धावा 3 गडी बाद ही मात्र सध्याच्या घडीची स्थिती आहे. सध्याच्या इथला क्रीज बघितला तर खासा ट्रेंडिंगला आहे आणि नक्कीच गिरीशची गोलंदाजी बघून प्रेक्षक हेच म्हणतील गिरीश का गाना सुनेगा क्या. रन संख्या 9 रन 3 गडी बाद. जोक सपाट. मॅचच्या दिशेने आपण बोलूयात. यावेळेसचा बॉल टॅप करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला मात्र अडवतील. 1 धावेचा कॉल. दुसरीचा प्रयत्न. चेंडू काही कॅरी झाला नाही कीपर पर्यंत. धावस्वरूपी जर बघितलं तर 2 धावा देखील मैदानाच्या आतमध्ये ज्या की पळून काढलेल्या आहेत.
स्पर्धेसाठी आपण बघतोय नक्कीच मुख्य प्रायोजकाच्या भूमिकेत जे मात्र आपल्याला लाभलेले आहेत माजी गटनेते नगर परिषद चोपडा व नवजीवन सोलार चे सर्वे सर्वा भाऊसो जीवन भाऊ चौधरी यांच्या माध्यमातून या स्पर्धेला जर बघितलं तर मुख्य प्रायोजकत्व दिलं गेलंय. नवजीवन सोलार चोपडा हे मात्र या स्पर्धेचे टायटल स्पॉन्सर आहेत. ट्रॉफी प्रायोजक लोकनियुक्त नगराध्यक्षा नगर परिषद चोपडा सौभाग्यवती नम्रताताई पाटील ज्या मात्र या स्पर्धेच्या ट्रॉफी स्पॉन्सर आहेत त्यांचंही आम्ही धन्यवाद मानतो. त्याचबरोबरीने आपण बघतोय बॅटिंग एंडचं प्रायोजकत्व त्यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. गिरिजा बिल्डर्स नंदकिशोरजी पाटील यांचंही धन्यवाद राहील. बॉलिंग एंडसाठी आपण बघतोय ॲडव्होकेट सचिन दादा पाटील यांच्या माध्यमातून सहकार्य आहे त्यासाठी त्यांचा देखील धन्यवाद. अनेक मान्यवर आहेत वेळोवेळी सर्वच मान्यवरांचा आम्ही इकडे उल्लेख करणार आहोत. यावेळेस काय वेगात टाकण्याचा प्रयत्न हलक्या हाताने टॅप केलाय. फिल्डर मात्र तिकडे पोहोचलेत. चेंडूला अडवतील तोपर्यंत एका धावेच्या मदतीने रनसंख्या वाढतीये. धावा बनू देत नाहीये. मोठे फटके जर बघितले ना तर सहजासहजी येत नाहीये मैदानाच्या आतमध्ये. सिंगल डबलच्या रूपात मात्र स्कोर कार्ड जो आहे तो पुढे चाललाय. सिंगल सेव्हिंग फिल्डर आपण बघतोय पुढे तैनात केला गेलेला आहे. रवी बारेला काही ना काही आता इकडे विचार विनिमय करावा लागेल. हालाकी अजूनही यानंतर 4 ओव्हर यायचे आहेत. रवी यांना शेवटपर्यंत किल्ला लढवावा लागणार आहे. धनराज यावेळेस बिगेट करण्याचा प्रयत्न संपर्क तितका काही खास झाला नाही. एक धाव इथे देखील मिळताना पाहायला मिळेल जोपर्यंत चेंडूला अडवला जाईल. टाळ्यांचा आवाज येतोय. प्रेक्षक मात्र मनमुराद काही खाली बसले आहेत काही खुर्च्यांवर बसले आहेत. बट कसं का होईना प्रत्येक जण क्रिकेटचा आनंद घेत असताना तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ आज मात्र चोपडा नगरीमध्ये आतुरता असते प्रत्येकाला या खेळाची खास करून प्रीमियर लीग मध्ये. अपील अपील अँड यस पंचांचा बोट आकाशाकडे जात आहे. धनराज रफ्तार से गिरफ्तार. भूषण यांना मात्र इकडे बाद करण्यात यश मिळालंय. ऑफस्टिकला पकडून तिकडे मात्र चेंडू टाकला होता. सातत्याने एका टप्प्यावर गोलंदाजी केली जात होती आणि बॅटची कड घेऊन चेंडू मात्र जाऊन विसावला सरळ कीपरच्या हातात. चांगला झेल आपण रिप्ले मध्ये बघू शकतो. सचिन यांच्या माध्यमातून पेसने बीट केलं. पेसने खरोखर बीट केलं आणि बॅटची वरती कड कीपरचा सहारा आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पंचांचं बोट आकाशाकडे. दबाव मात्र हलकासा बनलाय. इथे आपण बघू शकतो श्रीनाथ प्राईड 11 या संघावरती. टावर बंद झालं ना ते मयूर भाऊ सांगतो हे बघा जे प्रेक्षक बसलेले आहेत झाला इकडे आमचा मुन्ना. 14च्या स्कोरवर 5वा धक्का. अर्धी टीम तंबूच्या आसरेला. हालाकी कॉलिंगचा अभाव रिप्ले मध्ये आपण बघूयात एक्झॅक्टली घडलं काय तिथे. कीपरला वाटलं फ्लाइंग स्लिपचे खेळाडू तिकडे येतात आहे. फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूला वाटलं कीपर तिकडे येतात आहे. अंततः कोणीच आलं नाही. त्याच्यानंतर मात्र चेंडू पिक केला गेला फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूच्या माध्यमातून. डायरेक्ट हिट अँड यस रॉकी भाई यांचा इशारा तिकडे मात्र OUT आउट. 14च्या स्कोरवर 15 धक्का. 5वा धक्का माफ करा. 14 for 5 आफ्टर 4.
14 वरती 5 स्कोर. गोलंदाजी मार्कर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय नवीन गोलंदाज ज्यांना पाचारण केलं गेलंय. वेट काय आलं एक सेकंड मयूर सर काय आलंय कौन बैटर है क्या रवि भाई बैटर किसकी जगह पे इम्पैक्ट है 11 में नाम नहीं है उनका इसलिए बोला किसकी जगह पे इम्पैक्ट किया है अनिरुद्ध राइट अनिरुद्ध आनंद पाटिल सॉरी आनंद पाटिल इनकी जगह पे इम्पैक्ट किया गया इकबाल तडवी इनको 14 वरती 5 आणि यस गोलंदाजी मार्कवर प्रफुल्ल पाडल पुढच्या षटकामध्ये वेगात टाकलाय बॉल खासा वेगात टाकलाय खास प्रभावित केलं होतं प्रफुल्ल पाटील हे नाव यावर्षी आपण बघितलं चर्चेत आलं होतं सागर पार्कचं मैदान फेब्रुवारीचा महिना बॅटमधनं निघालेली ती 2 षटकं आणि शेवटच्या दिवशी ते निघालेले डोळ्यातनं अश्रू खूप काही आठवणी दिल्या होत्या प्रफुल्ल पाटील यांनी यावर्षी जर बघितलं तर मराठा प्रीमियर लीग जळगाव मध्ये आपल्या फलंदाजीने खास प्रभावित केलं होतं सर्वांचं मन जिंकलं होतं आणि एक नवीन सितारा जर बघितला तर इकडे मिळाला होता जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटला याही वेळेसचा बॉल डॉट बॉल इकडे मात्र येताना पाहायला मिळतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना यावर्षीची हिंदू प्रीमियर लीगची स्पर्धा आपण बघितली जी जळगावला पार पडली जीएस ग्राउंडच्या मैदानावर तिथे देखील जर बघितलं तर खाशी मोठी चर्चा होती यांच्या नावाची आज मात्र नक्कीच आपल्या बाले किल्ल्यात खेळत असताना प्रफुल्ल पुढचा चेंडू रन संख्या 14 वरती 5 आहे डावाचं 5वं षटक यावेळेसचा बॉल आता काय कुठे पाठवलाय बॉल बॉल गेलाय सरळ मैदानाच्या बाहेर रवी बारेला यांच्या बॅटमधनं लांबलचक षटकार 6 सिक्सर 6 रन संख्या मात्र वाढतीये 21 वर 5 डाव स्वरूपी जर बघितलं तर सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना 21 वर 5 स्कोर शेवटचे 2 बॉल मात्र यायचे बाकी डावाचं 5वं षटक या प्रगतीपथावरती आहे फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न रन संख्या मात्र इकडे एका धावेच्या मदतीने वाढताना पाहायला मिळेल सिंगलने स्कोर कार्ड मात्र आज षटकांचा खेळ पूर्ण 32 वरती 6 काय गोलंदाजी केली प्रफुल्ल पाटीलने लाजवाब कौतुक करावं तेवढं मात्र कमी आहे मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग इकडे उपस्थित आहे नाराज केलेला नाहीये दिलों पर राज करता है ये किरदार हमारा ये नाम किसी के सहारे का मोहताज नहीं हेच सांगत असताना आज मात्र आपल्या चाहत्यांना खुश केलंय प्रफुल्ल पाटील
षटकार आलाय अंततः. इकडे मात्र मोठा फटका जो की आपल्याला पाहायला मिळालाय रवीच्या बॅटमधनं. अशा प्रकारचे फटके खेळावे लागेल, रवीला सांगावं लागेल स्वतःलाच की इकडे आपण 50 पर्यंत तरी पोहोचू शकतो. 50-55 जर बनले ना तर गोलंदाजाला काही का होईना फाईट करण्यासाठी इकडे मात्र धावा मिळतील. 28 वर नॉट आउट आहे रवी 22 बॉल मध्ये. याही वेळेचा बॉल इथे देखील फटका मात्र बसतोय. प्रफुल्लने मात्र टिपलाय झेल. रवी बारेला यांना मात्र दिला जातो इकडे सेंड ऑफ. आणि 38च्या स्कोरवर 7वा धक्का. निराशेत रवी, साफ निराशा त्यांची मात्र इकडे दिसते आपल्याला. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो फटका बनवून मारण्याचा प्रयत्न होता. अँड वन ऑफ दी सेफेस्ट हँड्स. चेंडूच्या खाली प्रफुल्ल पाटील टिपला गेलाय झेल. संपला मैदानाच्या आतमध्ये. रवी यांचा खेळ ओयूटी आउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना अली जे मात्र आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. 38 वर 7 स्कोर. नक्कीच सुरुवातीपासून आपण बघतोय अडचणी राहिलेल्या आहेत श्रीनाथ प्राईड या संघाच्या. विकेटचा कॉलम खासा जर बघितला तर वेगात धुमाकूळ घालतो इकडे. 38 वर 7. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पोहोचले डीप मिड विकेटला. चेंडूला रोखतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव जी मात्र इकडे पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना चांगली गोलंदाजी केली आहे. प्रत्येक गोलंदाजाने आज मात्र आपला प्रभाव सोडलाय. प्रत्येक गोलंदाजाने छाप सोडली आहे. आजच्या दिवसातली आपण बघू शकतो 7वी मॅच ही मात्र प्रगतीपथावर आहे. यावेळेस काय रडारच्या बाहेर आहे बॉल. त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क झाला नाही. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉल इकडे येत असताना 4 बॉल मध्ये 7 आलाय. सुरुवात झाली होती षटकाराने बट क्रिकेटचं नावच आहे ना कमबॅक. तो कमबॅक मात्र इकडे केलाय सचिन यांनी. यस 39 वर 7 स्कोर. शेवटचे 2 बॉल इकडे मात्र यायचे बाकी. चला थोडीशी घाई करायची आहे. मॅच मात्र स्पीडअप मध्ये खेळवा. 39 वर 7. फुलाल्यांचा बॉल आणि आता काय चक दे फटे. नब्बे दे दिल्ली. आणि इकडे मात्र उडवली सरळ स्टम्प्सची गिल्ली. विकेट. फलंदाज बाद आहे. कमी गतीने टाकला होता. स्लोअर वनचा अतिशय चांगला वापर. चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती. कुठलीच संधी नव्हती बॅटरकडे. आणि विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. धक्का लागलाय. सचिन यांना मिळतं यश. दुसरं यश आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो पायच चाललेच नाही. दोन्ही पायांच्या मधनं मात्र चेंडू जाऊन यष्ट्यांवर आदळला. आणि जबरदस्त कामगिरी सध्याच्या घडला जी मात्र सुरू आहे. 39 वर 8 स्कोर. शेवटचा 1 बॉल मात्र इकडे यायचं बाकी. एखादा मोठा फटका आला तर 45. नाही तर सध्याच्या घडीला जर बघितलं तर स्कोर कार्ड आपण बघतोय इकडे जर बघितलं तर खासा अवघड परिस्थितीत आहे. मानक हॉस्पिटल आयसीयू मध्ये गेला टीमचा स्कोर कार्ड. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. पॉइंटला तिकडे मात्र खेळाडू चेंडूवर जातील. 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कॉल आणि आय गेस दुसरी देखील इकडे मात्र पळून काढली आहे. 1 शॉट. इकडे मात्र पंचांचा इशारा. तर 40च धावा फक्त बनल्यात 8 षटकांच्या अखेरीस. 40 वर 8 स्कोर 8 षटकांच्या अखेरीस. आणि 41 इकडे मात्र लक्ष असणार आहे. 41 इज द मॅजिकल नंबर फॉर टीम मानक हॉस्पिटल. 41 धावा. कोण कोण आहे. 41 धावा 48 बॉल हे मात्र मैदानाच्या आतमधलं समीकरण. आणि चला पुढच्या मॅचचे दोन्ही कॅप्टन चला टॉस साठी थोडीशी घाई करायची आहे. नक्षत्र ज्वेलर्स आणि आनंद चष्मागर वॉरियर्स. कशाच्या रिगार्ड मध्ये शॉर्ट रन
एक शॉट धावेच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. तेव्हा भैया मशीनरी को नहीं जानता हूँ, तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए. और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए. और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए. और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले.
हलक्या हाताने यावेळेस मात्र टोलावण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहे, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. मग घ्यायचा का? धावा स्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळते. रन संख्या मात्र इकडे हा. सिंगलच्या मदतीने स्कोर काढावं लागेल. फक्त ढकललं बॉलला पुश करत असताना एक धाव तिकडे मात्र बनवून काढली आहे. सलामीची जोडी गोपाल आणि मुजीब अली ही मात्र जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौलही इकडे केला जातोय. आता आन- ऑन स्क्रीन आपण बघू शकता. आणि नक्षत्र ज्वाला. चला नाणेफेकीचा कौल करायचा आहे. ऑन स्क्रीन आपण बघू शकता दोन्ही टीमचे कॅप्टन आनंद चष्मागर आणि त्याचबरोबरने नंचष्मा घर आणि नक्षत्र नक्षत्र वॉरियर्स ज्वेलर्स. ज्वेलर्स या दोन्ही संघांच्या दरम्यान टॉस केला जातोय. अविनाश माळी आणि मयूर सप्ताह एकीकडे अविनाशजी आपल्याला पाहायला मिळतात, दुसरीकडे नंदू सरांचे असते मयूर आणि नंदू सर यांच्या हस्ते टॉस जिंकलाय. हात वरती करा ज्यांनी जिंकलाय त्यांनी फक्त. मयूर टॉस कोणी जिंकलाय? आनंद चष्मा घर टॉस विंडो टॉस आनंद चष्मागर. ओके, आनंद चष्मागर यांनी टॉस जिंकून मात्र फिल्डिंग करायचा निर्णय घेतलाय. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. रन संख्या मात्र इकडे 2 वरती स्थिर आहे. 45 बॉल मध्ये 39 ची गरज. शांत सुरुवात पहिल्या 3 बॉल वरती झालेली आहे. रन संख्या मात्र 2 रन. यावेळेसचा बॉल काय आलं? असं म्हटलं ना मूड मध्ये आला की टुर्नामेंट पाहिलं. फटका मात्र इकडे येताना पाहायला मिळतो. एक धाव मात्र मिळतीये. धाव स्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या वतीने षटक मात्र पुढे जाईल. इकडे मात्र स्कोर काढावं लागलेले आहेत. शेवटचा एक बॉल मात्र इकडे यायचा बाकी. मुजीब अली जे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गोपाल चांगली गोलंदाजी केली. अली यांनी पहिल्या षटकात मोठा फटका येऊ दिलेला नाहीये. पॉवर प्लेचं जरी षटक सुरू असलं तरी. पुढचा चेंडू स्ट्रायकर एंडला गोपाल. यावेळेस जर बघितला तर जागा बनवत गॅपला शोधलाय. पॉवर प्लेच्या षटकात पॉवर दाखवली आहे. मैदानाच्या बाहेर गोपालच्या बॅटमधनं चौकार. 4 धावा इकडे मात्र जुडतील. चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज सुपरफो. 4 चौकार. पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर जर बघितलं तर 7 धावा इकडे स्कोर कारवर आहे. 42 मध्ये 34 ची गरज. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये अपेक्षित राहीलच. बट नक्कीच मुख्य मंचावरती आपण बघू शकतो सर्वच जय हिंद क्रिकेट क्लबचे सदस्य ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी फार मेहनत घेतली आहे. त्यांचा एक फोटोशूट देखील मात्र इकडे पार पडतोय. या सर्वांची मेहनत राहिलेली आहे. सोपं नाहीये. हे जर मैदान बघितलं ना, आज तुम्हाला क्रिकेटचं मैदान इतकं चांगल्यारीत्या बनलेलं दिसतंय. पण गेल्या 1 महिन्याआधी जर आले असते तर हे शेत होतं. बट चांगल्यारीत्या या मैदानावर जी की आयोजन समितीने मेहनत घेतली आहे. एक जबरदस्त अशी खेळपट्टी. रन संख्या 7. 7 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. गोलंदाजी मार्कवर पुढच्या षटकात रवी बारेला यांना मात्र आता इकडे गोलंदाजी मार्कवर पाचारण करण्यात आलेलं आहे. रवी यांच्या जर बघितलं तर कोट्याचं पहिलं वैयक्तिक षटक आहे. यावेळेचा बॉल जागा बनवत मागच्या दिशेने क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे आणि चेंडू मात्र अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण. धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये धावा देखील पळून काढल्यात. रन संख्या मात्र इकडे वाढतीये 2 धाव्यांच्या मदतीने. 9 धावा इकडे मात्र स्कोर काढावा लागत असताना आपल्या आवडीचा क्रिकेटचा खेळ इंग्रजांनी भारतात आणला नक्कीच. बट आपला कधी झाला हा कळलाच नाही. आणि आज मात्र जर बघितलं तर आपल्या भारतातील नंबर 1 खेळ म्हणून राहिलाय क्रिकेटचा. दरम्यानच्या काळात काय रिव्हर्सचा फटका जा आणि उचलून आणा एवढंच काम इकडे मात्र राहिलंय. चौकाराच्या मदतीने रन संख्या 13. अतिशय चांगल्यारीत्या हँड अँड आय कोऑर्डिनेशन आपण बघू शकता. जशास तसं प्रॉपर रिव्हर्स इकडे मात्र खेळला गेला आणि चौकार वसूल केलाय. 4 धावांच्या मदतीने रन संख्या वाढतीये. याही वेळेस इथे देखील डॉट बॉल. 6 धावा आलेल्या आहेत.
काही जास्त पॅनिक व्हायचं काम नाहीये टीम मानक हॉस्पिटलसाठी, कारण की 10 विकेट हातात आहे, 13 धावा स्कोर काढावं लागलाय, 28 ची गरज. श्रीनाथ प्राईडसाठी अडचणी वाढल्यात सध्या. इथे देखील ओ हो, क्या बनाया आहे. हालाकी आउटफील्ड तिकडे मात्र जर बघितलं तर नक्कीच क्लिअर करून जाईल बॉल. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज अँड यस, रॉकी भाई यांचा इशारा, 4 चौकार. रिप्ले मध्ये आपण बघू शकता बनवून मारला फटका आणि सातत्याने रिव्हर्सचे फटके मात्र इकडे खेळले जातात आहे आणि चौकारावर चौकार मात्र स्कोर कार्डवर जुळतात आहे. मानक हॉस्पिटल 17 धाव्यांची ओपनिंगची भागीदारी. मुजीब अली यांचं योगदान जर बघितलं तर 8 बॉल मध्ये 12चं शेवटचा बॉल. बॅट चिकट लागतीये, फटका हवेत आहे. रवी यांना इकडे मात्र यश मिळणार आहे. धक्का लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. पहिला 17च्या स्कोर वरती पहिला गडी बाद. OUT आउट. एक दिवस आधी आले होते जळगावला पद्मालय रेस्ट हाऊसला. पायाचा वेध घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल इकडे आलाय. मात्र हवेत. हालाकी फिल्डर जोपर्यंत चेंडूवर येतील 1 धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या 1 धावेच्या मदतीने वाढतीये. अलीभाई जे मात्र पुढच्या षटकात आलेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रफुल्ल. स्कोर हलक्या हाताने यावेळेस मात्र स्टिअर करत असताना 1 धाव मात्र चोरून काढली आहे. प्रीमेडिटेट फटका होता. आधी जर बघितलं तर मन बनवलं होतं. धावस्वरूपी मात्र तिकडे ढकलत असताना 1 धाव मात्र चोरली. रन संख्या 19. माझं ते म्हणणं नाहीये, हे काय म्हणत 19 वर 1 स्कोर. पुढचा चेंडू. यावेळेस काय फुलाल यांचा बॉल, त्याला मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. रन संख्या मात्र 1 धावेच्या मदतीने पुढे जात असताना सिंगलच्या मदतीने आपण बघतोय 1-1 धावेने मात्र स्कोर कार्ड इकडे वाढतोय. 20 वरती 1 स्कोर. 21 धावा अजूनही पाहिजेत. प्रयत्न राहील इकडे मात्र मानक हॉस्पिटलचा. लवकरात लवकर या सामन्यावरती पकड बनवावी. दुसरीकडे श्रीनाथ परेड प्रयत्न करते जेवढा लांब सामना नेता येईल तेवढा लांब न्या. याही वेळेस हलक्या हाताने फक्त स्टिअर करत असताना सिंगल डबलने मात्र स्कोर कार्ड पुढे जातोय. हलक्या हातांनी मात्र तिकडे स्कोर कार्डला चालवण्याचं काम केलं जात आहे. 21 वरती 1 स्कोर. शेवटचा बॉल मात्र यायचं बाकी आहे. जबरदस्त आयोजन, नियोजनाचा पहिला दिवसभर नजरा असतील उद्याच्या दिवसावर, परवाच्या दिवसावर आणि रविवारी खेळला जाईल या स्पर्धेचा महाअंतिम 16. शेवटचा दिवस. तर त्याआधी जर बघितलं तर लीग मॅचेसचा खूप सारा थरार आपल्याला अजून अनुभवायचा आहे. रन संख्या 21 रन.
21 फॉर 1. तू सिर्फ वो बैटरी और वो चेक कर ले तेरा आते हो. फुलाल्यांचा बॉल, बॅट चालवण्याचा प्रयत्न, संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जात आहे, षटक संपतंय. 3 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 3 ओव्हर 21, 3 ओव्हर 21 रन, एक गडी बाद. 21 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1 आफ्टर 3. 21 वर 1, 3 षटकांच्या अखेरीस. वर 1, 3 षटकांच्या अखेरीस. पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर रवी. आता बघा, या आधी जो कॉन्टेस्ट आपण प्रफुल गोलंदाजी मार्कवर, रवी बॅटिंग वरती, आता उलटा आहे. आता प्रफुल बॅटिंगला, रवी बॉलिंग वरती. बेस्ट वर्सेस बेस्ट वन्स अगेन आपल्या समोर. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने इकडे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये तितका काही खासा संपर्क झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू जो मात्र पाहायला मिळालाय. 21 वरती 1 स्कोर. 29 बॉल मध्ये मॅच जिंकण्यासाठी 20चं समीकरण. पुढचा चेंडू. वेळ घेतलाय, चांगली गोष्ट आहे. हे बघा, एक गोलंदाज म्हणून जर रनअप तुमचा प्रॉपर नसेल तर थांबून जाण्यातच समजदारी आहे. कारण की रिदम जेव्हा चांगला मिळेल, रनअप चांगला होईल, तेव्हाच एक चांगला चेंडू डिलिव्हर होईल. याही वेळेस हलक्या हाताने इकडे देखील अजून एक डॉट बॉल. मजा येते बॅटल बघायला. प्रफुल मात्र पुरेपूर संयम तिकडे मात्र त्यांनी ठेवलेला आहे. अद्यापही जर बघितलं तर त्यांच्या बॅटमधनं असा कोणता आपल्याला मोठा फटका किंवा रिस्की शॉट पाहायला मिळालेला नाहीये. संयम मात्र भरपूर आहेत. रवी मात्र इकडे चांगली गोलंदाजी करताय. यावेळेस खाली राहिला बॉल, उंची मात्र तेवढी काही खास मिळाली नाही. सरप्राईज केलं चेंडूने. नक्कीच जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर उसळी तेवढी काही मिळालीच नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. लागोपाठचे 3 चेंडू. बॉलर टू कीपर. इकडे मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाले. 21 वर 1. आता काय फुल टॉस आहे, फटका हवेत. प्रयत्न केलाय, बट प्रयत्नांना नाही मिळत यश. बाउंड्री चेक. यस, गोलंदाजाच्या ऍक्शनच्या रिगार्ड मध्ये आय गेस इकडे तिसऱ्या पंचांची जी आहे ती मात्र मदत मागितली गेली आहे. शहानिशा इकडे मात्र केली जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून, आणि जो काही निर्णय राहील तो मात्र आपल्यासमोर स्पष्ट केला जाणार आहे. ऍक्शन आणि बाउंड्री चेकच्या रिगार्ड मध्ये तिसरा पंच आणि वेस्ट साईड पण. तर ऍक्शन, वेस्ट साईड आणि बाउंड्री या तिन्हीच्या रिगार्ड मध्ये इकडे मात्र पंचांनी विचारणा केलेली आहे. येस, टेक्नॉलॉजीचा वापर केला जातोय. युट्यूब नावाचं माध्यम आलं तेव्हापासून आपण बघतोय आमूलाग्र क्रांती मात्र होताना आपल्याला पाहायला मिळते. आज जर बघितलं तर देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जरी तुम्ही असले तरी देखील चोपडा प्रीमियर लीगचा आनंद घेऊ शकतात. ही किमया आहे युट्यूबची. आणि युट्यूबने जर बघितलं ना तर फक्त खेळाडूंना सुप्रसिद्ध नाही केलंय, मग कॉमेंटेटर असतील, पंच असतील. आज जर युट्यूब नसतं तर मयूर सोनवणे कुठे, सौरभ राजपूत कुठे आणि लाईव्ह विजन कुठे. तर ही किमया आहे युट्यूबच्या माध्यमातून. फेअर डिलिव्हरी हा निर्णय आलाय. आता वेस्ट साईडचं काय, वेस्ट साईड पण फेअर आहे, चेंडू पण फेअर आहे. आता बाउंड्री चेक केली जाणार आहे. ऍक्शनही तिकडे मात्र फेअर आहे. वेस्ट साईडच्या रिगार्ड मध्ये देखील फेअर डिलिव्हरी. आता बाउंड्री चेक 4 की 6. इकडे मात्र नक्कीच क्लोज कॉल राहील. 4 की 6 येते. प्रत्येक गोष्टीवर मात्र इकडे नजर लागू नये सध्याच्या घडीला, कारण की इतकं सुंदर आयोजन केलंय ना खरंच जय हिंद क्रिकेट क्लबने की शब्द कमी पडतील. सुंदर असं मैदान, शांत असं वातावरण, त्यातल्या त्यात एवढी चांगली खेळपट्टी, आकर्षक अशा ट्रॉफीज आणि विशेष म्हणजे टी शर्ट्स आणि त्या टी शर्ट्सच्या कलर प्रत्येकाचं मन मोहून घेतात आहे. चांगले युट्यूब लाईव्ह आहे, चांगले पंच आहेत. प्रत्येक गोष्ट बेस्ट देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण की जय हिंद क्रिकेट क्लब तसं जर बघितलं तर नावाजलेला क्रिकेट क्लब आहे.
बॉल्स. चार ओव्हर 32 वर 1 आहे. यानंतरचे दोन्ही संघ आपल्याला विनंती आहे आपण मात्र तयार राहायचंय. जसा हा मॅच संपेल तसा लगेच आपण पुढचाही मॅच ऑन करणार आहोत. गोपालच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 12, प्रफुल्ल रन बॉल 7 वरती नॉट आउट. पुढचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर शुभ यांना मात्र पाचारण करण्यात आलंय. खराब चेंडू, त्याला दिली आहे सही नशियत. ब्रँडेड स्ट्रोक. प्रफुल्ल समोर अशी चुकी करून चालत नाही आणि यांच्या डिक्शनरीत चुकीला माफी नाहीये. थोडासा शॉर्ट ऑफ गुड लेंथवर बॉल टाकला होता प्रफुल्लने, मात्र त्याला दिली तडी आणि धावा मिळवल्यात पुरेपूर 6 षटकार. 38 वर 1 स्कोर. 3 रनची गरज आहे मानक हॉस्पिटलला. चांगली कामगिरी विथ दी बॉल, चांगली कामगिरी विथ दी बॅट मानक हॉस्पिटल. आणि या फटक्यासोबत प्रफुल्ल पाटील फिनिश द गेम इन स्टाईल. स्टाईल मध्ये मॅच मात्र इकडे संपवली आहे प्रफुल्लने. आणि यस, एकाच फ्रेम मध्ये प्रफुल्ल पाटील, रवी बारेला, दो भाई दोनो दबाई. एकीकडे जर बघितलं तर चोपड्याचं भविष्य, एकीकडे चोपड्याचा सुपरस्टार. तर चला, मॅच इकडे मात्र आपण बघतोय पूर्ण झालेली आहे. 9 विकेटने मात्र सामना जिंकलाय आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय नन अदर दॅन प्रफुल्ल पाटील. ठरतात मॅच मॅन ऑफ द मॅच. यस डीजे, चला पुढच्या दोन्ही टीम काही करा.